नमस्कार, द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी राजेंद्र पंडित। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। जनतेचे आभार मानण्यासाठी आणि समस्या जाणण्यासाठी गाव भेट दौरा संपन्न। पंढरपूर तालुक्यातील विविध गावांना खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली भेट। 21 जूनला सर्वत्र साजरा होणाऱ्या जागतिक योग दिनाला 9 वर्ष होणार पूर्ण। योग सेवा मंडळाच्या वतीनं करण्यात आलं रॅलीचं आयोजन। बेकायदेशीरित्या काळविटाची शिंग बाळगल्याप्रकरणी 1 जण गजाआड। शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी। आणि मंगळवेढ्यात होणार 10,000 वृक्षांची लागवड आणि संवर्धन। डॉक्टर प्रियदर्शनी महाडिक यांनी व्यक्त केला निर्धार। पंढरपुरात विविध गावांमधील जनतेचे आभार मानण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांचा गाव भेट दौरा नुकताच संपन्न झाला। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रणिती शिंदे यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला होता। म्हणून मतदान केलेल्या आणि गावातील जनतेचं आभार मानण्यासाठी तसंच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेत गाव भेट दौरा आयोजित करण्यात आला होता। मंगळवारी पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, खर्डी, गादेगाव या गावांना भेट देऊन जनतेनं मतदारांनी आपल्या विजयासाठी आजोड मेहनत घेतल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील गावोगावच्या काँग्रेस महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले। तसंच या गावभेट दौऱ्यामध्ये खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, खर्डी, गादेगाव या गावातील ग्रामस्थांनी MSEB, शासकीय दाखले, शेतीसाठी कॅनलचं पाणी, आरोग्य, रस्ते, दुधाला दर यासारख्या इतर अनेक समस्या मांडल्या। यावेळी शासकीय अधिकाऱ्यांना त्या समस्या सोडवण्याचे आदेश त्यांनी दिले आणि काही समस्या शासन दरबारी मांडून सोडवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या गावभेट दौऱ्यावेळी भगीरथ भालके, जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार, ज्येष्ठ नेते प्रकाश पाटील, नागेश फाटे, मनोज यलगुलवार, संदीप पाटील, किरणराज घाडगे, मिलिंद भोसले, प्रशांत शिंदे, राहुल पाटील, योगेश ताड, मधुकर मोरे, दत्तात्रय कांबळे, दाजी देशमुख यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी एकनाथ बोधले, वैद्यकीय अधिकारी शहाजी राऊत, बांधकाम विभागाचे SN लवटे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी कर्णवर, विराज पाटील, मंडल अधिकारी बाळासाहेब मोरे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे, तलाठी अनिल बागल, ग्रामविकास अधिकारी रमेश काळे, MSEBच्या सारिका जावळे, पोलीस अधिकारी विश्वास पाटील यांच्यासह इतर अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। भरून काढायचं आणि ते मी करीन। पहिला आवाज लोकसभेमध्ये माझ्या शेतकरी बांधवांचा जाईल आणि आरक्षणाचा जाईल, हे मी तुम्हाला शब्द देतो। शेतकऱ्यांची सेवा करणं ह्याला पण भाग्य लागतं, सगळ्यांना ते नशीब मिळत नाही। आज नाना नाही आहेत, पण नानांनी जी केलेली कामं शब्द देते की भगीरथ दादा आणि मी आम्ही ती कामाचे पाठपुरावा करून 100% ती मार्गी लावू, हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देते। आणि तुम्ही आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं सोलापुरात योग सेवा मंडळाच्या वतीनं शहरामध्ये रॅली काढण्यात आली होती। 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस भारतासह जागतिक स्तरावरील शेकडो देशांनी गर्वानं साजरा करायचा असा हा दिवस। याच दिनाचं औचित्य साधून सोलापुरातील शिवस्मारक येथील योग सेवा मंडळाच्या वतीनं योगाच्या प्रचार आणि प्रसारासाठी शहरातील विविध मुख्य रस्त्यावरून रॅलीचं आयोजन करून योग दिवसाबाबत आणि योगाबाबत जनजागृती करण्यात आली। सोलापुरामध्ये देखील जागतिक योग दिवस हा दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये हरिभाई देवखरण प्रशालेच्या प्रांगणामध्ये साजरा करण्यात येतोय। यावर्षी देखील हा योग दिवस विविध उपक्रमांनी आणि कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे। याबाबत अधिक माहिती देताना योग दिवस समन्वय समितीचे निमंत्रक मनमोहन भुतडा म्हणाले की 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून मान्यता मिळून 9 वर्ष पूर्ण होत आहेत। हे यंदाचं 10वं वर्ष आहे। जगभरातील 200 देशासह सोलापुरातही हा दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस विभाग असे अनेक शासकीय विभाग तसंच विविध योग संस्था या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात। यंदाच्या वर्षी देखील हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणामध्ये 21 जून या दिवशी सकाळी 7 ते 8:15 या वेळेमध्ये हा कार्यक्रम होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच या दिवशी होणाऱ्या योग दिंडी, योग महाकुंभ या कार्यक्रमामध्ये देखील शहरवासियांनी सहभागी होण्याचं आवाहन मनमोहन भुतडा यांनी केलं।
या कार्यक्रमामध्ये योगगुरू, युवा योग प्रसारक असे पुरस्कार देखील योगाच्या प्रचार आणि प्रसारासाठी देण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. सोलापुरातील शिवस्मारक येथील योगसेवा मंडळ यामार्फत शहरामध्ये योगासनं, प्राणायाम, सूर्यनमस्कार, ध्यान या सर्वाचं प्रशिक्षण हे अनेक वर्षापासून नियमितपणे दिलं जातं. पुरस्कार तर 2 जणांना युवा योग प्रचारक हा पुरस्कार देण्यात येणार आहे आणि पाहुण्यांचं मार्गदर्शन. या कार्यक्रमाची तयारी म्हणून सुरुवातीला सर्व योग शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जातं. त्याला आयुष मंत्रालयाचा योगाभ्यास शिकवला जातो. मग हे योग शिक्षक वेगवेगळ्या संस्थांचे योगपटू हे वेगवेगळ्या ठिकाणी जातात, योगाचे शिबिरं आयोजित करतात आणि लोकांना हा अभ्यासक्रम योगाचा शिकवतात. या योग दिवसाचा प्रचार म्हणून 19 तारीख बुधवार 19 जून रोजी सकाळी 7 वाजता योग दिंडीचं आयोजन नेहमीप्रमाणे केलेलं आहे. ही योग दिंडी यंदा जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालय येथून निघून भारतीय विद्यापीठापुढील चैतन्यनगर इथंपर्यंत जाणार आहे. या योग दिंडीमध्ये सर्व शासकीय विभाग तसंच हे आत्ता उल्लेख केलेली सगळी योग मंडळं ही देखील संमिलित होत असतात. सर्व नागरिक बंधू भगिनींना माझं विनम्र आवाहन आहे की त्यांनी या योग दिंडीमध्ये मोठ्या संख्येनं सामील व्हावं आणि योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हातभार लावावा. या सर्व कार्यक्रमाचं नियोजन योग दिवस समन्वय समिती ही करत असते आणि त्या समितीचा निमंत्रक म्हणून मी मनमोहन भुतडा आपण सर्वांना विनंती करतो की ह्या योग दिंडीमध्ये आणि तसंच 21 जून रोजीच्या योग महाकुंभाच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित व्हावं. या कार्यक्रमामध्ये जे पुरस्कार देण्यात येणार आहेत योग गुरु आणि योग प्रसारक, युवा योग प्रसारक, तर यांच्यासाठी ज्यांना अर्ज करायचे असेल त्यांनी रविवार दिनांक 16 जून संध्याकाळी 5 पर्यंत असा अर्ज योग दिवस समन्वय समितीकडे सोपवावा, म्हणजे मग त्यांचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येईल. काळविटाची 5 शिंगे बेकायदेशीररित्या बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. शहर गुन्हे शाखेची कामगिरी. रविवारी म्हणजेच 16 जून रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे आणि त्यांच्या तपास पथकाला मिळालेल्या माहितीनुसार एक इसम काळविटाची शिंग विक्री करण्यासाठी सोलापुरातील बाळीवेस या ठिकाणी येणार आहे. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे आणि त्यांचं तपास पथक यांनी या ठिकाणी सापळा रचून अजित अविनाश सरवदे वय 34 राहणार घर नंबर 148 हब्बू वस्ती बुद्ध विहार देगाव रोड सोलापूर याला ताब्यात घेतलं. त्यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्या हातातील पिशवीमध्ये काळवीट या वन्य प्राण्याची शिंग मिळून आली. त्याबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचंही आढळून आलं. त्यानंतर त्यानं विक्रीसाठी विनापरवाना बेकायदेशीररित्या बाळगलेले 18 इंच लांबीचे 2 नग, 14 इंच लांबीचे 2 नग आणि 10 इंच लांबीचे 1 नग असे एकूण 5 काळविटाची शिंग त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आली. याबाबत सदर आरोपी विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाणे सोलापूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार चावडी पोलीस स्टेशन करत आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे, पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंके यांनी पार पाडली आहे. मंगळवेढ्यातील कृष्णा तलाव परिसरामध्ये 10,000 वृक्षारोपण आणि संवर्धन करण्याचा निर्धार डॉक्टर प्रियदर्शनी महाडिक यांनी व्यक्त केला आहे. मंगळवेढा ही संतांची भूमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. आता या भूमीला हरितवृक्ष भूमी म्हणून नवीन ओळख निर्माण करून देण्यासाठी पंचायत समिती गटविकास अधिकारी योगेश कदम आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिवा डॉक्टर प्रियदर्शनी महाडिक यांनी दिनांक 21 जूनपासून कृष्ण तलाव परिसरामध्ये 10,000 वृक्ष लागवड करून भविष्यामध्ये ती झाडं जोपासण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यंदाच्या उन्हाळी हंगामामध्ये सोलापूर जिल्ह्याचं तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला असून या उष्णतेचा भयानक त्रास सोसावा लागला आहे. या घटनेला
मानवच जबाबदार असून मानवांनी जंगलं तोडल्यामुळं निसर्गानं आपली दैनिक क्रिया बदलली असून त्याचा परिणाम आता जाणवू लागला आहे. भविष्यामध्ये 50°C तापमान जाण्याचा अंदाज वर्तवला जात असून ही धोक्याची घंटा असल्याचं निसर्गप्रेमींचं मत आहे. तेव्हा याला अटकाव करण्यासाठी वृक्ष लागवड गरजेची आहे असंही ते म्हणाले. त्यामुळे येणाऱ्या 21 जून रोजी वटपौर्णिमेच्या दिवशी जवळपास 10,000 रोपांच्या लागवडीचं नियोजन करण्यात आलं आहे. प्रत्येक महिलेनं वडाच्या झाडाला फेऱ्या मारून एक वृक्ष लावल्यास हजारो वृक्ष तयार होतील असं मत शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिवा डॉक्टर प्रियदर्शनी महाडिक यांनी व्यक्त केलं. यामध्ये करंज, ऑक्सिजन मिळणारे वृक्ष, पिंपळ, कडुलिंब, चिंच, बांबू यासह अन्य वृक्षांची लागवड केली जाणार आहे आणि याचं भविष्यामध्ये संगोपनही केलं जाणार आहे. तेव्हा या कार्यक्रमात महिलांनी आपला सहभाग मोठ्या प्रमाणात नोंदवून मंगळवेढा भूमीला आता हरित वृक्षभूमी अशी ओळख निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन डॉक्टर प्रियदर्शनी महाडिक यांनी केलं आहे. अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर धडाकेबाज कामगिरी करत MD पावडरसह एकूण 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. गेल्या काही दिवसापासून लोणावळा विभागामध्ये परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती कार्तिक यांना मिळाली होती. त्यानुसार अंमली पदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसामध्ये कठोर कारवाया करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाई दरम्यान दिनेश दीपक शिंदे वय 24 राहणार कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे तसंच सौरभ राजेश शिनगारे वय 24 राहणार कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून वेगवेगळ्या वजनाचे एकूण 32 ग्रॅम MD पावडर हा अंमली पदार्थ आणि त्याची पॅकिंग करून विक्री करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पॅकिंगच्या प्लास्टिकच्या पिशव्या असा एकूण 3,20,146 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशा विविध केलेल्या कारवाईंमध्ये एकूण 12,14,146 रुपये किमतीचा मुद्देमाल पथकाकडून जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नितेश कवडे, अंकुश नायकुडे, दत्ता शिंदे, गणेश येळवंडे, सुभाष शिंदे, अमोल ननवरे, अंकुश पवार, गणेश ठाकूर, प्रतीक काळे, महेश थोरात, सौरभ साबळे, यश माळवे यांच्या पथकानं पार पाडली आहे. बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. पाहत रहा द न्यूज प्लस, बातम्या प्लस बरंच काही. साई स्वाद टेस्टी खाद्य पदार्थांची जर आठवण आली, जिभेवर रेंगाळणारं एकच अप्रतिम नाव साई स्वाद. क्वालिटी असू देत किंवा क्वांटिटी, एकच नाव साई स्वाद. स्वाद पाव भाजीचा असो किंवा शुद्ध शाकाहारी राईस प्लेटचा, पंजाबी डिशेसचा असू देत किंवा भेळ पाणीपुरीचा, विविध प्रकारच्या चमचमीत खाद्य डिशेस फक्त आणि फक्त साई स्वाद येथेच. सर्व स्नॅक्स व जेवणाचे पार्टीजच्या ऑर्डर्स पण आम्ही स्वीकारतो. आमचे सर्व्हिस ठिकाण साई स्वाद, साऊथ इंडियन अँड व्हेज चायनीज सेंटर, सुशी नगर, भारतीय विद्यापीठ जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद कॅफे अँड रेस्टॉरंट, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद पावभाजी व स्नॅक्स सेंटर, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. कॉन्टॅक्ट मिस्टर सादिक नदाफ 9850113464, मिस्टर गणेश सावंत 9420090005. ममता रेडी में दे रहे हैं कुछ अनोखे वैरायटीज जो हमने हमारे शहर में देखे ही नहीं थे. ट्रेंडी फैशनेबल शूज, टी-शर्ट, जीन्स, कॉटन पैंट, जैकेट, ट्रैक पैंट, इतनी सारी वैरायटीज कि अपनी पसंद का प्रोडक्ट तो खरीदना ही पड़ेगा.
एथनिक में सूट, शेरवानी, फैंसी, ब्लेजर, कुर्ता पैजामा की तो भरपूर वैरायटी मिलेगी। रीजनेबल रेट में बढ़िया वैरायटी कहीं मिलती हो तो वो है सिर्फ और सिर्फ ममता रेडीमेड। प्राइस डिसेंसी और रीजनेबल रेट्स भी हमारी पहचान। ममता रेडीमेड, अपनी पसंद चुनिए और अपनी स्टाइल और लुक्स को बेहतर बनाइए। लुक, फैशन और स्टाइल का दूसरा नाम ममता रेडीमेड। हमारा पता ममता रेडीमेड, लष्कर, शोलापुर। कृतज्ञता मेळाव्यादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याची चौकशी करण्याची मागणी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने पोलिसांना करण्यात आली आहे। सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी नुकतेच जुळे सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता मेळाव्यामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर लोकसभा निवडणुकीदरम्यान सोलापुरामध्ये ते दंगल घडवणार होते असं वक्तव्य केलं होतं। या वक्तव्यासंबंधी भारतीय जनता युवा मोर्चा आणि भाजपा प्रदेश पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांची भेट घेऊन प्रणिती शिंदे यांनी केलेले हे आरोप राजकीय स्टंटबाजी असून प्रणिती शिंदे यांना जर दंगल घडणार आहे असं त्यावेळी माहीत होतं तर मग त्याचवेळी पुरावे देऊन त्यांनी पोलिसात तक्रार का दाखल केली नाही, पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांना त्या का भेटल्या नाहीत। याचा अर्थ राज्याचे गृहमंत्री आणि भाजपाची प्रतिमा मलिन करण्यासाठी अगदी खालच्या थराला जाऊन राजकारण सुरू असून सोलापुरातील शांतता बिघडवण्याचं काम प्रणिती शिंदे करत आहेत। अशा प्रकारे वक्तव्य करून चुकीचा संदेश जनतेमध्ये जात आहे। आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा जातीपातीचं राजकारण करून आणि जनतेची दिशाभूल करून मत मिळवण्याचा महाविकास आघाडी आणि काँग्रेसचा हा प्रयत्न दिसून येतो असा आरोप भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी केलाय। या प्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे, भाजप ओबीसी आघाडीचे यतिराज होनमाने यांनी देखील खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली आणि काँग्रेसनं निवडणुकीमध्ये जनतेची दिशाभूल करून खोटं बोलून मतं मिळवली आहेत, तोच रेटा आता निवडणूक झाली तरी सुरू असल्याचं प्रतिपादन केलं। यावेळी भाजपा एससी मोर्चा प्रदेश सचिव राजाभाऊ माने, भाजपा युवा मोर्चा मध्य पूर्व मंडलाध्यक्ष विश्वनाथ पॅटी, भारतीय जनता युवा मोर्चाचे अक्षय कोथिंबिरे, ओंकार होमकर, विशाल बनसोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। मराठा आरक्षणासाठी एका तरुणानं चिठ्ठी लिहून आत्महत्या केलेली आहे। पुण्यामध्ये खासगी कंपनीमध्ये काम करणारे बार्शीतील युवक शंभूभक्त प्रसाद देठे यांनी मराठा आरक्षणासाठी लाईव्ह व्हिडिओ करून आणि चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली। हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला असून देठे यांच्या जाण्यानं सामाजिक आणि सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे। त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये फक्त मराठा आरक्षण मिळावं याच हेतूनं आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्याला कोणीही जबाबदार नाही असा उल्लेख त्यांनी केला आहे। देठे यांना पत्नी, 2 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे। प्रसाद देठे यांच्या जाण्यानं सामाजिक आणि सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींकडून हळहळ व्यक्त केली जाते आहे। त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये फक्त मराठा आरक्षण मिळावं हा हेतू दिसतो आहे आणि या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही असा उल्लेखही करण्यात आला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झाल्यानंतर प्रसाद देठे हे सोशल मीडियावर सातत्यानं सक्रिय होते। ते सोशल मीडियावर मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सातत्यानं पोस्ट टाकायचे। त्यांनी अनेकदा फेसबुक लाईव्ह करून मराठा आरक्षणाची भूमिका हिरिरीनं मांडली होती। त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती, जरांगे पाटील जिंदाबाद, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि मराठा समाजाचा सध्याचा पोशिंदा म्हणजे फक्त जरांगे पाटील असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। जनतेचे आभार मानण्यासाठी आणि समस्या जाणण्यासाठी गाव भेट दौरा संपन्न। पंढरपूर तालुक्यातील विविध गावांना खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली भेट। 21 जूनला सर्वत्र साजरा होणाऱ्या जागतिक योग दिनाला 9 वर्ष होणार पूर्ण। योग सेवा मंडळाच्या वतीनं करण्यात आलं रॅलीचं आयोजन। बेकायदेशीरित्या काळविटाची शिंग बाळगल्याप्रकरणी 1 जण गजाआड, शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी। आणि मंगळवेढ्यात होणार 10,000 वृक्षांची लागवड आणि संवर्धन, डॉक्टर प्रियदर्शनी महाडिक यांनी व्यक्त केला निर्धार। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं।
तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. Audio Jungle.